जामनेर शहरात काल भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र या आगीपेक्षा जास्त धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमन यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच वेळेवर पोहोचत नसतील तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जामनेर शहरातील शेतकरी व्यापारी संकुल परिसरातील एका कुशन दुकानाला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केलं आणि दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं. घटनेनंतर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची मोठी गाडी घटनास्थळी पोहोचलीच नाही. फक्त छोट्या गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी विलंब झाला. अखेर भुसावळ, शेंदुर्णी आणि जळगाव येथून अग्निशमन दलाची वाहने पाचारण करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जामनेर अग्निशमन दलाची मोठी गाडी वेळेवर का पोहोचली नाही? वाहनाचे टायर खराब असल्याने गाडी अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होती का? जर ही आग आणखी मोठी झाली असती तर त्यात 9:11ला कॉल आला. आम्ही लगेच इथं 15-20-25 मिनिटांमध्ये टच झालो. आग दिसली आम्हाला, मी शटर वगैरे तोडलं आणि नंतर आग आम्ही आटोक्यात आली. किती भयंकर आग होती आणि किती वेळ लागला आग आग भयंकर होती, आजूबाजूला घरं होते ते होते, त्यामुळे कसं आहे जरा अधिक काम होतं थोडंसं. पण पहिला आम्हाला कॉल आला की लगेच आम्ही निघून गेलो. सध्या परिस्थिती काय आता? एकदम नॉर्मल आहे, काहीच नाही परिस्थिती वगैरे, सगळे व्यवस्थित झाले. ठीक आहे, नाव सांगा आपलं. विजय किसन मनोरे. हा, आम्हाला जामनेरचा सीएफओ फायर ऑफिसर यांचा कॉल आला आणि सीओ साहेब यांचा कॉल आला की आपल्या फूड स्टोअर याच्या शेतकरी दुकानाला, शेताच्या दुकानाला आग लागलेली, शेतकरी संघाच्या दुकानाला आग लागलेली आहे. तर गाड्या कमी पडू शकतात, एखाद्या वेळेस तुमच्या गाड्या पाठवा म्हणून आमची गाडी आणि भुसावळ नगरपालिकेची गाडी गाड्या येऊन आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. आता आग पूर्ण विझली गेली आहे, पण हीट असल्यामुळे आगमध्ये खूप मध्ये असल्यामुळे हीट असल्यामुळे जो स्लॅब आहे तो हीट झाल्यामुळे तो खाली पडतोय. तर आम्ही आता कूलिंग थांबवलेलं आहे आणि ज्यावेळेस थोडं थंड होईल स्लॅब किंवा ते भिंत, त्या थंड झाल्यानंतर मग आम्ही त्यांना जो मटेरियल आहे खराब जळालेलं ते बाहेर काढू आणि पूर्णपणे आग विझवल्या जाईल. आगीचं नेमकं कारण काही समजलेलं आहे का? आगीचं कारण काही समजलं नाही, पण तो बरेचसे लोक म्हणतात की शॉर्ट सर्किटमुळे लागली. तरी आमचं ऑपरेशन चालू आहे, नेमकं कशामुळे लागली त्याचा तपास आम्ही करत आहोत. ठीक आहे, नाव सांगा दादा. माझं नाव देवदास सुरवाडे, फायरमन, महानगरपालिका जळगाव. आकाश, नेमकी काय घटना आहे आणि कितीचं नुकसान झालंय? दादा, आपलं जवळपास 10 ते 12 लाखाचं नुकसान झालेलं आहे. कारण पूर्ण माल हा भरलेला होता गाडीच्या दुकानात. आम्ही म्हणजे 5-10 मिनिटं झाली घरी गेलेले होते. अचानक आम्हाला फोन आला की बाबा तुम्ही दुकानात आग लागली. आम्ही घरून तसेच निघाले आणि इथे दुकानावर आले. कशाचं दुकान होतं ते? हे आपलं गाड्याचा फॉर्म वगैरे असतो त्याचं दुकान होतं. ठीक आहे, ठीक आहे. त्याचं काही आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही इथे जागेत कोणी उपस्थित नव्हते. तेव्हा आम्ही जेव्हा आले तेव्हा पूर्ण आग लागलेली होती. पूर्ण दुकान आगीने भरलेले होते. खरं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. काय मागणी राहील तुझी आता? दादा फक्त मदतीचा हात आम्हाला करून द्यावा, सगळी विनंती. ठीक आहे.